स्पायडर प्लांट विषयी माहिती पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी कीर्ती देशमुख, रंगोली अँड गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आपण स्पायडर प्लांट कसा लावायचा ते पाहणार आहोत। इथे अगदी छोट्याशा पॉटमध्ये मी हा प्लांट लावलेला आहे आणि याची एवढी वाढ होते, याच्यापेक्षा थोडी जास्त मोठा प्लांट होईल थोडासा। आणि कितीही मोठा पॉट घेतला आपण आणि कितीही छोटा पॉट घेतला आपण तरीही हा प्लांट छान लागतो। फार केअर आपल्याला या प्लांटची घ्यावी लागत नाही। नॉर्मल मातीमध्ये पण हा प्लांट लागतो आणि याला इथे आतमध्ये अगदी छोटी छोटी पांढऱ्या रंगाची फ्लावर पण येतात आणि खूप सुंदर आहे हा प्लांट। आता इथे मी 10 ते 12 इंचाच्या पॉटमध्ये हा प्लांट लावलेला आहे आणि याची ग्रोथ छान झालेली आहे। काही दिवसानंतर या प्लांटच्या खालीच नवीन नवीन रोपं तयार होतात, त्याच्यापासून आपण नवीन प्लांट तयार करू शकतो आणि हा मी तसाच केलेला आहे। इथे माती घेताना मी थोडीशी वाळू, कोकोपीट आणि शेणखत घातलेलं होतं। महिन्यातून एकदा अगदी थोडंसं शेणखत मी या प्लांटला घालत असते आणि ऊन आणि सावली दोन्हींची गरज या प्लांटला असते आणि खूप छान वाढ होते। अशा पद्धतीने हे झाड निघाल्यावर दिसतं, याला अशी कंद येतात। आता ही मी दुसऱ्या कुंडींमध्ये लावणार आहे याची रोपं वेगवेगळी करून। अशा पद्धतीने आता इथे मी छोटासा पॉट घेतलेला आहे, याच्यामध्ये शेणखत घालून घेऊया पहिले। याला मी होल करून घेतलेले आहे काट्याच्या चमच्याने, चमचा गरम करून। आणि आता याच्यामध्ये झाडांचा जो पालापाचोळा निघालेला असतो त्याच्यापासून मी हे कंपोस्ट खत तयार केलेलं आहे ते घालून घेते। आणि माती घालत आहे, साधी माती। आणि ही रोपं याच्यामध्ये लावून देते। छोट्या पॉटपासून ते मोठ्या पॉटपर्यंत कशामध्येही आपण ही प्लांट लावू शकतो। एकाच प्लांटपासून अशी अनेक रोपं निघतात।
अशा पद्धतीने आपली स्पायडर प्लांटची रोपं लावून झालेली आहेत. एकाच प्लांटपासून निघालेल्या अनेक रोपांपासून मी इथे आणखी काही प्लांट तयार केलेले आहेत. याच्या खालून जी रोपं निघतात त्याच्यापासून आपण नवीन नवीन पॉट तयार करू शकतो आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवणारा हा प्लांट आहे. फार केअर आपल्याला याची घ्यावी लागत नाही आणि वरचेवर पाणी घालत राहायचं. जेव्हा कुंडीतील माती कोरडी होईल तेव्हाच पाणी घालायचं. खूप सुंदर वाढ याची होत राहते. इथे आता अगदी छोट्याशा पॉटमध्ये मी हा प्लांट लावलेला आहे आणि खूप सुंदर ग्रोथ याची झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला जर हा प्लांट मिळाला तर नक्की लावा आणि हा नर्सरीमध्ये आपल्याला अगदी कमी दरामध्ये मिळून जातो. सुंदर पानं असणारा हा स्पायडर प्लांट आहे आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवणारा आहे. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.